एकच ध्यास विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेश याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहेत की एसएमएल रँक म्हणजे काय, हा एसएमएल रँक केव्हा येऊ शकतो, हा एसएमएल रँकचं महत्त्व काय आहे। अनेक जणांकडून आपण ऐकलं आहे की एसएमएल रँक आल्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती कळू शकते। या सर्व गोष्टीचं डिस्कशन करण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, एसएमएल रँक म्हणजे काय? आधी एसएमएल स्टँड्स फॉर स्टेट मेरिट लिस्ट। ठीक आहे, मग स्टेट मधलं मेरिट लिस्ट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। हे का महत्त्वाचं आहे? कारण की सपोज आपण महाराष्ट्र डोमेसाईलचे विद्यार्थी आहेत आणि आपली खरी कॉम्पिटिशन कोणासोबत असणार आहे ते म्हणजे संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातले विद्यार्थी किती आहेत यांच्यासोबत आपली कॉम्पिटिशन असते। मग या विद्यार्थ्यांपैकी आपला स्टेट रँक काय आहे हे कळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यातून खरं आपल्याला कट ऑफचा अंदाज येऊ शकतो आणि तिथून विद्यार्थ्याला कळेल की आपल्याला कुठल्या कोर्सला आणि एक्झॅक्टली कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं। इथपर्यंतची क्लिअर आयडिया आपल्याला समजते ते म्हणजे एसएमएल रँक आल्यानंतर, म्हणजे स्टेट मेरिट लिस्टचा आपला रँक आल्यानंतर। ठीक आहे, आता एसएमएल म्हणजे काय कळालं? एसएमएल स्टँड्स फॉर स्टेट मेरिट लिस्ट। आता हा एसएमएल रँक केव्हा येऊ शकतो तर एक लक्षात घ्या, एसएमएल रँक केव्हा येणार आहे? ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन होणार आहे सुरू, म्हणजे महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन कोण चालू करणार आहे? सीईटी सेल। पण त्यावेळेस काय असणार आहे? पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे विद्यार्थ्यांना, त्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत। मग आपण कुठल्या कॅटेगरीचे आहेत त्याच्यानुसार आपले डॉक्युमेंट्स अपलोड केले जातील आणि मग त्याच्यानुसार आपला रँक येतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासोबतचा आपला एक युनिक रँक येतो आणि त्या रँकला म्हटलं जातं एसएमएल रँक। म्हणजे केव्हा येणार आहे? ज्यावेळेस महाराष्ट्राची प्रोसेस सुरू होईल, ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार आणि त्यामध्ये आपण जेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करणार आणि त्याच्यानंतर जे रँक येतात त्याला म्हटलं जातं स्टेट मेरिट लिस्ट रँक। कळालं? एसएमएल म्हणजे काय कळालं, एसएमएल रँक केव्हा येणार आहेत हे कळालं आणि त्याचं महत्व कशा पद्धतीने आहे, कारण की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रापैकी किती विद्यार्थी हे स्टेटला रजिस्टर केलेत आणि त्यातून आपला रँक किती आहे हे समजल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळेल की आपल्या नीटच्या मार्क्सनुसार आपल्याला कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळेल। मला एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेल का, मला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मिळू शकतं का, मला बीएमएस मिळेल का, हे केव्हा कळणार आहे? एक्झॅक्टली जेव्हा एसएमएल रँक येतील। अजून काय कळू शकतं? या एसएमएल रँक प्रमाणे आपल्याला एक्झॅक्ट आयडिया क्लिअर होते की साधारणतः आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं। इथपर्यंतच्या सर्व गोष्टी क्लिअर होत असतात आणि म्हणून महत्व आहे एसएमएल रँकला। आता तुमच्याकडे ऑल इंडिया रँक आहे, त्या पद्धतीने ऑल इंडिया काउन्सिलिंग चालेल, परंतु स्टेट राऊंड साठी स्टेट एसएमएल रँक महत्वाचे। आता मी जो आपला कट ऑफ प्रिडिक्ट केलाय तो ऑल इंडिया रँक प्रमाणे आपण सांगितलेला आहे। स्टेट मध्ये चेंजेस होऊ शकतात का? यस, एसएमएल रँक आल्यानंतर नक्कीच कट ऑफ मध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात। अशा पद्धतीनं हा एसएमएल रँकला महत्व आहे। सर, आता गेल्या वर्षी एक्झॅक्टली एमबीबीएस साठीचा एसएमएल रँक कशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज क्लोज झालेला होता गव्हर्नमेंट साठी आणि सेमी गव्हर्नमेंट साठी, तर ते देखील आपण थोडंसं समराईज करूया क्विक वे न। ठीक आहे, आता बघा, आधी थोडंसं आपण गव्हर्नमेंट कॉलेजचं बघूया, ह्या मागच्या 2-3 वर्षाचं सोडून द्या, फक्त आपल्याला गेल्या वर्षीचं बघूया। आता ओपन कॅटेगरी मध्ये बघा, ओपन कॅटेगरी मध्ये साधारणतः गेल्या वर्षी एसएमएल रँक बघा, हा आहे एसएमएल रँक 3824 आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती होता? 47,550 आणि नीटचा स्कोर होता 504। ठीक आहे, आणि वुमन्स मध्ये हे होतं, तर या विद्यार्थ्याला काय मिळालेलं होतं? एमबीबीएस गव्हर्नमेंटला लास्टचा 3rd राऊंडचा कट ऑफ आहे हा। ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांचा क्लोजिंग ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्याचा क्लोजिंग रँक होता 3824 आणि मुलींमध्ये वुमन्स मध्ये 3848। ठीक आहे, अशा पद्धतीनं। त्यानंतर एससी कॅटेगरी मध्ये बघा, एससी कॅटेगरी मध्ये साधारणतः 1,31,005 हा स्टेट रँक आहे। ठीक आहे, सॉरी 13,105 हा आहे स्टेट रँक। ऑल इंडिया रँक आहे 1,60,891। ठीक आहे, आणि नीटचा स्कोर 427 गव्हर्नमेंट कॉलेज। ठीक आहे, वुमन्स मध्ये 1,12,522 हा स्टेट रँक आहे, स्टेट मधला रँक, एससी कॅटेगरी मधला स्टेट मधला रँक। विद्यार्थ्याचा 12,522 आणि ऑल इंडिया रँक 1,52,536 आणि नीटचा स्कोर आहे 431। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे एसटी कॅटेगरी मध्ये बघा, साधारणतः काय आहे? एसटी कॅटेगरी मध्ये साधारणतः बघितलं तर 24,735 हा आहे त्यांचा एसएमएल स्टेट रँक एसटी कॅटेगरी मध्ये आणि वुमन्स मुलींसाठी 24,486 आणि नीटचा स्कोर अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचा एसटी कॅटेगरीला क्लोज झालेला होता। फॉर विजे कॅटेगरी मध्ये बघा, साधारणतः स्टेट रँक एसएमएल रँक काय होता विद्यार्थ्यांचा? 5,964, ऑल इंडिया रँक होता 71,534 आणि नीटचा स्कोर होता 484 लास्ट इयरला आणि एसएमएल विजय वुमन साठी 7,642 पर्यंत क्लोज झालेला होता।
ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. NT1 NT2 मध्ये जर बघितलं, NT1 मध्ये बघितलं तर साधारणतः 8258 SML रँक आहे. वुमन्स मध्ये 10769, NT2 4111 SML रँक आणि ह्याच्यामध्ये वुमन्स मध्ये 4622 अशा पद्धतीने सर्व दिले. याचं PDF मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो, तुम्ही सर्व बघू शकता. EWS मध्ये जर बघायचं झालं, EWS मध्ये बघा लास्ट इयरचा सिनारिओ, तर SML रँक 5748 आला होता विद्यार्थ्यांचा आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट क्लोज झालं होतं 486 ला आणि त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक EWS चे कट ऑफ डाऊन होत आहे, 69401 होता गव्हर्नमेंट साठीचा. आणि वुमन्स मध्ये SML रँक बघा, हे SML रँक आहे 5709, हा स्टेट मधला रँक आहे. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पैकी EWS साठीच्या विद्यार्थ्यांचा 5709 गव्हर्नमेंटचा आणि 486 ला क्लोज झालेलं होतं. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपण ACBC चं एक बघूया. ACBC मध्ये 4000 SML रँकला क्लोज झालेला होता. त्याचा ऑल इंडिया रँक होता 49651 आणि वुमन्स मध्ये 4574 हा स्टेट रँक आहे. ऑल इंडिया रँक आहे 56135 आणि त्या विद्यार्थ्याला 496 मार्क्स विद्यार्थ्याला मुलीला गेल्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं होतं. आता थोडंसं आपण सेमी गव्हर्नमेंटचं काही कॅटेगरीचं बघूया. ओपन कॅटेगरीचा SML बघा, सगळ्यात जास्त महत्वाचा ओपन कॅटेगरीचा SML रँक 7194 हा SML रँक आलेल्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी राऊंड 3 पर्यंत हे MBBS सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं. त्याचा स्टेट नीटचा स्कोर होता 474, ऑल इंडिया रँक होता त्याचा 85724 आणि वुमन्स मध्ये पण आहे इथे. अशा पद्धतीने सर्व कॅटेगरीचं दिलेलं. ठीक आहे, SC कॅटेगरीमध्ये SML रँक आहे 14207 आणि नीट स्कोर 418. ठीक आहे, असा सर्व कॅटेगरीचं तुम्ही इथे बघू शकता. ACBCचं एक सांगतो तुम्हाला, ACBC मध्ये मराठा कशा विद्यार्थ्याचा SML रँक बघा, गेल्या वर्षी 7404 पर्यंतच्या विद्यार्थ्याला SML रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट राऊंड 3 ला मिळालं. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 88261 आणि नीटचा स्कोर होता 472. म्हणजे हे असतात SML रँक. SML रँक हे सर्वात जास्त महत्वाचे आणि त्यावरूनच आपल्याला आयडिया क्लिअर होईल की आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं. अजून जास्त महत्वाचे असतात कॅटेगरीचे रँक, हे देखील आपल्याला त्यावेळेस समजतात आणि कुठल्या कॅटेगरीच्या रँकनुसार कुठल्या विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे हे देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे. अशीच महत्वाचे व्हिडिओज मी तुमच्या सोबत घेऊन येणार आहे आपल्या या वेब सिरीज, म्हणजे आपल्या या ऍडमिशन प्रोसेसच्या सिरीज मध्ये. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेश, यामधून आम्ही तुमच्या समोर सर्व अशा महत्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहेत. त्यामुळे असे महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अजिबात. आणि वायब्ररमध्ये काउन्सिलिंगच्या शेवटच्या बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करा आणि पुढील महत्वाच्या ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चिंत राहण्यासाठी, टेन्शन फ्री राहण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा मित्रांनो. थँक्यू सो मच.